बदलापूर आणि अंबरनाथकरांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या कार्मेल हायस्कूल ते वडवली दरम्यान प्रस्तावित नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। या कामाला गती देण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली। बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी प्रस्तावित पुलाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करत कामाची सद्यस्थिती, नियोजन आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेतला। बदलापूर आणि अंबरनाथ परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता पूर्व पश्चिम भागातील वाहतुकीवर मोठा ताण येतोय। बदलापुरात सध्या एकच उड्डाणपूल असल्यामुळे बेलवली ते स्टेशन रोड आणि उड्डाणपूल ते आदर्श विद्यालयाच्या रोडवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते। ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून कार्मेल हायस्कूल ते वडवली या नव्या उड्डाणपुलाला मंजुरी मिळवण्यात आली होती। या पुलामुळे पूर्व पश्चिम भागातील वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे। अंबरनाथ मधल्या नागरिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे। शिवाय हा उड्डाणपूल झाल्यानंतर KFC जवळील अंडरग्राउंड रेल्वे पुलामध्ये होणारी वाहतूक कोंडीही कायमस्वरूपी सुटणार आहे। आता या नव्या उड्डाणपुलाचं काम लवकरच सुरू होऊन 2029 पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल असा विश्वास यावेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी व्यक्त केलाय। अंबरनाथ आणि बदलापूरची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ईस्ट टू वेस्ट आज ब्रिजची खूप आवश्यकता होती। आज दोन्हीकडे जाताना आता अंबरनाथमध्ये 2 ब्रिज आहेत ईस्ट वेस्ट जायला, पण बदलापूरमध्ये ती कमतरता होती। सावरकर उड्डाणपूल हा एकच उड्डाणपूल होता जो ईस्ट टू वेस्ट जाण्यासाठी लागत होता आणि तसं बघितलं तर आज बदलापूर आणि अंबरनाथ मर्ज झाल्यासारखं आहे। तुम्ही इथे कन्स्ट्रक्शन बाकीचे डेव्हलपमेंट बघतायत त्यानुसार। तर आज एवढ्या लांबून सावरकर उड्डाणपूलकडे जाणं आणि परत तिकडून एवढ्या लांब येणं आणि त्याच्यासाठी वाहतूक कोंडी पण खूप प्रमाणात होत होती। त्याच्यामुळे हा जो बऱ्याच दिवसांचा मागणी असलेला हा जो प्रकल्प आहे रेल्वे ओव्हरब्रिजचा, कार्मेल टू वडवली शिवमंदिर तलावपर्यंतचा हा रोड आहे, ब्रिज आहे। आपले स्थानिक आमदार कथोरे साहेब आहेत, यांनी वारंवार पाठपुरावा करून MMRDAशी पाठपुरावा करून अखेरकार ह्याचं ब्रिजचं काम चालू झालेलं आहे। जवळजवळ 760 मीटरचा हा स्पॅन आहे जो ईस्ट टू वेस्ट मेन स्पॅन आहे, कात्रप टू शिवमंदिर तलाव। आणि त्याचबरोबर आणखीन एक असणार आहे अंबरनाथ ईस्ट वेस्ट 1 वे असणार आहे 500 मीटरचा, जो कार्मेल टू एम्पायर होम्स मीन्स S3 पार्कच्या तिथपर्यंत जाणार आहे। तो आता सद्यस्थितीमध्ये 1200 मीटरचं सर्व्हिस रोडचं जे ब्रिजच्या खालून असणार आहे ते सर्व्हिस रोडचं काम सद्यस्थितीत चालू झालेलं आहे। जवळजवळ 3 वर्षाचा हा कालावधी आहे। तर त्याची जी आपल्याला वर्क ऑर्डर आहे ही 16 मार्चला आपल्याला मिळालेली आहे आणि आता जे सर्व्हिस रोडचं काम चालू झालेलं आहे त्याच्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसामध्ये पायलिंग मशीन तुम्ही बघतातच इथे साईटवर आहे। ह्या पायलिंग मशीन थ्रू पायलिंगचं काम सुद्धा 8 ते 10 दिवसात चालू होणार आहे। म्हणजे पुढील 3 वर्षानंतर अंबरनाथ आणि बदलापूरकरांना आपला हा रेल्वे ओव्हरब्रिज आहे हा त्यांच्या सेवेमध्ये उभा राहणार आहे। प्रोजेक्टसाठी 81.45 करोड रुपये एवढा निधी सँक्शन झालेला आहे आणि एक सर्व्हिस रोडचं काम सुरू झाले आहे। या सर्व्हिस रोडचं काम सुरू झाल्यामुळे जे मेन ट्रॅफिक ज्याला आपल्याला डायव्हर्ट करायची आहे, की ब्रिज पूर्ण चालू होण्याच्या आधी जी ट्रॅफिक कोंडी होऊ नये त्यासाठी सर्व्हिस रोडचं काम सुरू केलेलं आहे। आणि जसं पायलिंग मशीन बघताय आपण, पुढच्या 8 ते 10 दिवसामध्येच पायलिंग ने आपलं फाउंडेशन जे लागणार आहे आपल्याला त्या फाउंडेशनचं काम सुरू होणार आहे। आणि आमच्या सगळ्यांकडूनच देशाचे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि आमच्या अंबरनाथचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि आपल्या मुरबाडचे आमदार साहेब किसनजी कथोरे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने प्रयत्नाने हे काम चांगल्या रीतीने सुरू झालेलं आहे। आणि लवकरात लवकर आम्ही दोघे सुद्धा आणि आमची पूर्ण टीम ह्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर अंबरनाथ आणि बदलापूरच्या नागरिकांच्या सेवेसाठी हा ब्रिज कसा उपलब्ध होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। एक 3 वर्षाचा कालावधी, त्याच्यामुळे एक्सपेक्टेड डेट आम्हाला मार्च 2029 हे दिलेलं आहे, त्यामुळे त्या कालावधीत पूर्ण होईल ह्याची आम्ही अपेक्षा करतोय।